हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते ब्लॉगला. तर आज आता सकाळचा स्वयंपाक जो आहे ना कंप्लीट करून घेतला. 11:15 झालेले आहेत आणि आता मी विचार केलेला आहे की आज माझे सगळे जे ब्लाऊज आहेत सगळे एकत्र कटिंग करून ठेवणार आणि जसा जसा वेळ मिळत जाईल तसं मी ते एक एक कंप्लीट करेन. कारण आता लग्नाला जायचं आहे आणि दिवस कमी आहेत. जर आळस केला तर चालणार नाही. यासाठी आज फायनली मी डिसाईड केलं की सुरुवातच करूया. तर आता इथे काय झालेली आहे गंमत, तर सगळे जे ब्लाऊज आहेत ना ऑलमोस्ट सगळ्यांचे रंग एकसारखेच आहेत. साड्या वेगवेगळ्या आहेत, बॉर्डर वेगळे आहेत म्हणून शिवावे लागत आहे. पण पाहू आता. तर ही साडी हे पण सेम कलर, हे पण आणि अस्तर पण ना सगळ्यांचे सेम कलरचेच आहेत. तर त्यासाठी आता एकत्र ते सगळे कट करून ठेवेन मी सेट बनवून, नाहीतर मग मिक्स होतील ते पण. आणि त्याच्यानंतर मग शिवायला चालू करेन. म्हणजे टोटल मला 3 ब्लाऊज शिवायचे आहेत आणि हा ब्लाऊज तर मी शिवलेला एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये आहे आणि एकदम छान आहे. ब्लाऊज बसला पण मस्त. तर ओके. आणि डीप म्हणजे असा गळा थोडा डीप ठेवलेला आहे मागे, छान आहे. आणि मी जी कटिंगमध्ये ना आपली रेग्युलर कटिंग जी असते साध्याची त्याच कटिंगमध्ये फक्त इथे फिनिश दिलेला आहे. असा जे प्रिन्सेस कट येतं ना त्या टाईपमध्ये खूप मस्त एकदम छान झालेलं आहे. चलो, याच्या आधी मी कटोरी ब्लाऊज वापरायची, पण आता म्हटलं की आपण साधेच ब्लाऊज सुरुवात करूया आणि त्याला प्रिन्सेसचा लुक देऊया. वेळ पण कमी लागतो आणि कटिंगमध्ये पण तेवढा वेळ जात नाही. चला, आता मी सुरुवात केलेली आहे. आता ऑलमोस्ट मेजरमेंट घेऊन ना माझं स्वतःचं माप मला पूर्ण पाठच आहे, त्यामुळे सारखंच माप घ्यावं लागत नाही. चला, माझा ना आता फ्रंट आणि बॅक जो आहे ना तो फक्त कंप्लीट झालेला आहे. अजून हुकपट्टी लावायची आहे, पण मला एवढी भूक लागली आहे. नंतर त्याला म्हटलं की आधी जेवायला घेऊन ये. तुम्हाला सगळं जेवण बाहेर आणलेलं आहे, बसते जेवायला. म्हणजे भूक अशी अनावर झालेली आहे किती. तिला म्हटलं की आधी आण बाबा, आणि तसंच सोडलं आणि बसली आता. आणि दर्शन पण गेलाय जिमला, तो काय आता येणार नाही. आला तरी त्याचं आंघोळ पुन्हा तेव्हा चालू असणार, वेळ जाणार आहे. आधी जेवून घेते. तर जसं जेवण झालं ना ताबडतोब उठली आणि लगेच येऊन शिवायला बसली. कारण जर यावेळेला आळस केला असता तर मग मशीनवरती बसण्याची हिंमतच झाली नसती. कारण जेवल्यानंतर ना थोडं सुस्त झालेलं असतं. म्हणून काय केलं, पटकन उठली आणि सरळ येऊन बसली आणि सुरुवातच केली शिवायला. तर आता हा ब्लाऊज जो आहे ना याच्यामध्ये थोडंसं मी वेगळं पॅटर्न करते. तर म्हटलं चला पंचकोनी गळा करूया. आणि जे स्लीव्ज आहेत ना त्याच्यातसुद्धा मला असं वाटलं की थोडं आपण चेंज करूया. कारण आपण नॉर्मल आता हल्ली प्लेन स्लीव्ज घालतो, त्यापेक्षा म्हटलं की जरा आपण मस्त फुगे वगैरे असतात ना त्या प्रकारे प्लीट्स करून करूया. आणि माझं लग्न झालं ना ज्या वेळेला, तेव्हा प्लीट्सवाल्या ब्लाऊजची एवढी फॅशन होती. आणि लाँग स्लीव्ज म्हणजे अगदी ना 14-15 इंच एवढं लांब, म्हणजे आपल्या कोपऱ्यापासूनसुद्धा जसं ड्रेसचे हात असतात ना तेवढे लांब सटक असे ब्लाऊजचे स्लीव्ज, आणि त्याला मग मस्त फुगा, अशी सगळी फॅशन असायची. आणि त्यावेळेला ना मला 1 मीटर कपडा लागायचा शिवण्यासाठी, आणि आता 80 सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज पूर्ण रेडी होतो. तर हे अशा प्रकारे ना मी मस्त आता या ह्याच्यामध्ये हातामध्ये मस्त काय ते प्लीट्स बनवलेले आहेत. आणि एवढा छान फुगा आलेला ना, आणि घातल्यानंतर तर हा खूप छान वाटणार आहे. तर खूप दिवसानंतर ट्राय केला म्हणून थोडी मी पण कन्फ्यूज होती की बरोबर शिवते का नाही. पण काय नाही, शिवायला सुरुवात केली ना की बरोबर त्या गोष्टी आठवायला लागतात की आपण कसं करायचो, काय करायचो. आणि शिवलं मस्त, एकदम छान एकदम झालेलं आहे. आणि स्लीव्स पण ना अगदी परफेक्टली अटॅच झाले, जरासुद्धा कमी जास्त वाटले नाहीत. आणि कसं आहे, एकदा व्यवस्थित बसल्यानंतर ना मग दुसरी शिलाई लगेच मारायला बरी पडते. नाहीतर मग थोडं कमी जास्त झालं की मग ते उसवा करा, त्यात भरपूर वेळ जातो. आणि जेव्हा मी स्टार्टिंगला सुरुवात केली ना शिवायला, तर पहिला ब्लाऊज शिवताना मला थोडं उसवावं लागलेलं, पण या ब्लाऊजमध्ये तसा काही प्रकार झाला नाही. म्हणून थोडा टाईम पण सेव्ह झालेला आहे. आणि पॅटर्नसुद्धा गळ्याचा जो बनवला ना त्यासाठी मी पायपिंग आणली होती, रेडीमेड पायपिंग. तर ती लावली. ॲक्च्युली हाताला पण लावायची होती, पण ती एकाच हाताला बसते आणि दुसऱ्या हातासाठी कमी पडते. मग नंतर आणून लावायचं म्हटलं तर ते काय पॉसिबल नाही होणार, कारण मग त्या गोष्टी राहतातच. म्हणून मग काय केलं, म्हटलं जसं आहे ना तसं करूया. चला, मग स्लीव्जला मी काय लावलेलं नाही आहे.
आणि तसा पण स्लीव्ज लॉंग्स आहेत ना, असे छान वाटणार आणि फुगा पण आहे म्हटल्यानंतर चांगलंच वाटेल. तर फायनली माझा ब्लाऊज जो आहे ना छान शिवून होतो आहे. आणि आता मी ना पुढच्या साईडने अशी शिलाई मारून घेते. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ओव्हरलॉक वगैरे जो करायचा असतो ना त्याची गरज भासत नाही. आता परत याला मागच्या साईडने शिलाई मारून घेतली की जो एक्स्ट्रा म्हणजे कच्चा भाग असतो ना तो आत जातो. तर अशा प्रकारे मी ब्लाऊज माझा केलेला आहे. तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे फक्त ना सुट्टी आहे तोपर्यंत चालू राहील. एकदा क्लास चालू झाला की मग ब्लाऊज वगैरे काही शिवायला वेळ मिळत नाही. आणि जसं मी सांगितलेलं ना तर तसं प्रिन्सेस कटचा लूक दिलेला आहे. कमेंट करून सांगा पाहू कसा वाटलेला आहे ते. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.